बांगलादेशात झालेल्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात आज गोंदियामध्ये 72 समाजातील हजारोंच्या संख्येने महिला पुरुष रस्त्यावर उतरले व झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या जन आक्रोश मोर्चामध्ये 72 समाजांनी सहभाग घेतला। त्याचप्रमाणे शहरातील मुख्य बाजारात हा मोर्चा भ्रमण करत बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तर आंबेडकर चौक या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला। काही दिवसाआधी बांगलादेशमध्ये मुस्लिम समुदायाने हिंदू समाजावर हल्ले करीत अत्याचार केले, तर हिंदू देवी देवतांची मंदिरं तोडली आहेत, तर काही लोकांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला। याचे पडसाद संपूर्ण जगात हिंदू समुदायामध्ये उमटू लागले। अनेक हिंदू संघटना देश तसेच राज्य पातळीवर आंदोलने केली, तरी देखील केंद्र सरकारने बांगलादेशात हिंदू बांधवांवर झालेल्या हल्ला करणाऱ्या संघटनांविरोधात हवे तसं पाऊल न उचलल्याने देशात हिंदू समाजात आक्रोश निर्माण झाला। याच घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज गोंदियात सकल हिंदू संघटनेच्या वतीने जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले आणि या रॅलीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील हजारो हिंदू बांधवांनी सहभाग घेतला होता। रॅली गोंदिया शहरातील मुख्य बाजार परिसरात भ्रमण करत आली आहे, तर बांग्लादेश विरोधात नारेबाजी करण्यात आली। आज ये जो विशाल रैली थी, ये सकल हिंदू समाज द्वारा थी, गोंदिया द्वारा थी। मुझे तो बहुत दुर्भाग्य होता है उस बांग्लादेश को जिस समय वो संकट में था, जिस समय भारत ने बचाया, उसी बांग्लादेश में हमारे हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहा है, हमारे दलितों पे अत्याचार हो रहा है, हर समाज पे अत्याचार हो रहा है, बहन बेटियों की इज्जत लूटी जा रही है, धन दौलत लूटा जा रहा है। दुर्भाग्य है कि हमने उनकी मदद की है। बाकी अभी भारत चुप बैठने वाला नहीं है। हमने भारत सरकार से अनुरोध किया है, जो भी वहाँ के प्रचलित जो ये षड्यंत्र रच रहे हैं उन पे सख्त कार्रवाई की जाए। आज पूरा हिंदू समाज गोंदिया का सड़क पे उतरा है। आज 15 से 20 हज़ार की संख्या में थी। यह अगर वहाँ कंट्रोल नहीं किया गया बांग्लादेश में, तो पूरा हिंदू, भारत का हिंदू, पूरे विश्व का हिंदू सड़क पे उतरेगा। जय श्री राम। माझं नाव दिलीप सोनवाने आहे आणि मी परमात्मा एक सेवक आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही हिंदू आहोत आणि आज या हिंदुत्वावर जो आज बांगलादेश जो अत्याचार करत आहे त्या अत्याचार करीता आम्ही आज सर्व हिंदू एकत्रित झालेले आहोत आणि सर्व हिंदूच्या चेहऱ्यावर आज जे आक्रोश आहे ते एकच वजह आहे की हिंदू आज जागलेला आहे। संपूर्ण हिंदुस्थान देशाचा जो हिंदू आहे तो आज जागलेला आहे आणि तो आज दाखवत आहे की आम्ही सर्व एक आहोत। आणि आता मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे संदेश पोहोचवण्यास चाहतो की आजपर्यंत जो हिंदुत्व समाजावर जे अत्याचार करत होते त्यांनी जागे व्हावं की आता हिंदू त्यांचा अत्याचार सहणार नाही आणि हिंदू आज घरघरचा जागलेला आहे। आणि तो आक्रोश आपण पाहतो की इथं हजारोच्या संख्येमध्ये जे हिंदू धर्माचे लोक जमा झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून आज जे देशचे गद्दार आहेत त्यांना आम्ही समजावणं चाहतो की आताही तुम्ही जागे व्हा आणि आमचा जो देश आहे हा प्रेम देश आहे। ह्या हिंदुस्थानमध्ये हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू सिख मुस्लिम ईसाई भाई भाई आहे। या भाई भाई शब्दाला त्यांनी समजावं आणि हिंदूवर कसल्याही प्रकारचे अत्याचार न करता त्यांनी समजदारी घ्यावं अशी मी ह्या देशाच्या संपूर्ण मोमेडियन समाजाला विनंती करतो। धन्यवाद। आक्रोश आहे आणि कुठे हिंदू सुरक्षित आहे का असे प्रश्न निर्माणाचा काय सांगा? बांगलादेशची जी घटना आहे ती फार निंदनीय आहे। त्याचा हा जी जन रॅली निघाली आहे त्याचा निषेध पण करत आहे आणि महिला आणि पुरुष मोठ्या वर्गात छोट्या बालकांसहित तिथे आलेले आहेत, परंतु अशी घटना न झाली पाहिजे आणि अशा घटनेचा आम्ही निषेध करतो। छोट्या मुलींसोबत सुद्धा अशा घटना होत आहे तेव्हा फार दुःख होते आणि अशी जन आक्रोश रॅली निघाली नाही पाहिजे, कारण की अशा घटनाच झाल्या नाही पाहिजे। अशा घटनांच्या माध्यमातून आज इथे रस्त्यावर यावं लागलं आहे आणि बांगलादेशची जी घटना आहे ती फार निंदनीय आहे आणि जेव्हा आपण त्या विषयावर जेव्हा जातो तेव्हा त्या परिवारावर किती मोठं दुःख पोहोचवलं असेल याची एक किस माध्यम से ये जो हिंदुओं पर अत्याचार हो रहे हैं हमारे देश के बाजू में बांग्लादेश और बांग्लादेश के साथ ही हमारे यहाँ पर भारत में भी जहाँ जहाँ हिंदुओं पे अत्याचार होगा अब उसका परिणाम देखेंगे कि जैसा हिंदू समाज आज 72 जाति के लोग यहाँ पर एकत्रित हुए और सकल समाज के बैनर तले आज ये कार्यक्रम हुआ। आपने मंच पे भी देखे होंगे तो 72 जाति से हर जाति से एक एक व्यक्ति का नेतृत्व यहाँ हो रहा था। उन्हीं के नेतृत्व में ये आज आयोजन हुआ है और जब अब हिंदुओं पर अत्याचार होगा हिंदू समाज अब ऐसे ही जवाब देगा। अब हिंदू समाज जागरूक हो गया है, हिंदू समाज एकत्रित हो गया है। इसीलिए मैं समस्त हिंदू समाज का प्रार्थना
धन्यवाद देता हूँ कि जैसा आज उन्होंने अपना परिचय हिंदू होने का दिया है, ऐसा ही जब जब हमारे देश पर या हिंदू समाज पर अत्याचार होगा वो ऐसे संगठित होते रहे। ये मोर्चे में कितने लोग थे सहभागी? ये 50 से 70 तो आप लोग बताएंगे, मैं तो सामने नेतृत्व कर रहा था, अभी तो मैं अवलोकन करूंगा, तभी मैं आपको मेरे लोगों के द्वारा मालूम हुआ कि 10,000 के ऊपर समाज, यहाँ हमारी माता बहनें बुजुर्ग बच्चे। सबसे बड़ी अच्छी बात क्या होती है कि इतने बड़े ग्राफ में हमारी माता भी है, हमारी बहनें भी है, बच्चे भी है और हमारे युवा और बुजुर्ग भी है। ये है परिवार, ये परिवार का आना, ये हमारा महत्व, संख्या हमारे लिए महत्व का नहीं है, लेकिन इतने चिलचिलाते धूप में समाज का आना ये आक्रोशित दर्शाता है कि उनके मन में आग लगी है। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।